अन्य मागण्या अन्य मोदी मिळाल्या अशा अन्य मागण्या ज्या आहेत त्या मागण्या घेत आहे अग्र राज्य या राज्याचे पुरवठा तुम्हाला आम्ही 50 रुपये वाढ देण्याचा शासनाला आम्ही दरबारी तुमचे मागण्या धरलेलेच आहेत ते मान्य करू असं केलं आश्वासन दिलेलं तर परंतु तसं काही घेतलेलं नाही म्हणून आज आम्ही आंदोलनाचे पवित्र घेतलेलं आहे. पहिला मुद्दा आम्ही जो 27 तारखेला धरणे आंदोलन तालुका पातळीवर केले होते आज हे 2 तारखेला हे जिल्हा पातळीचं आम्ही आंदोलन घेत आहे. आमच्या प्रमुख मागण्या या कमिशनमध्ये वाढ होणं गरजेचं आहे. त्यात शासकीय गोदामातून आम्हाला जे धान्य दिलं जातं ते धान्य आम्हाला मोजून मिळायला पाहिजे. प्रत्येक गोणीचं वजन 50 किलो 850 ग्रॅम हे आम्हाला मिळालंच गोणीचं वजन मिळालंच पाहिजे. आणि धान्य कमी येते म्हणून हे वारंवार वर्तमानपत्रामध्ये आम्ही तुम्हाला थोडं मग धान्य कमी येतं म्हणून आम्ही वारंवार पत्रकार बनवून आम्ही सिद्ध करून सुद्धा दाखवलेलं आहे. तरी सुद्धा मान्य तहसीलदार साहेब असेल किंवा जिल्हा पुरवठाधिकारी असेल किंवा गोडाऊन व्यवस्थापक असेल यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे सहकार्य आम्हाला मिळालं नाही. प्रत्येक गुन्हे भागात धान्य कमी येत असल्याने राष्ट्रभर दुकानदार 100% लाभार्थ्यांना माल मिळू शकत नसेल त्याच्या तक्रारी होतात आणि तक्रारीच्या साक्षीदार दुकानदारावरच दाखल डोक्यावरती पडतात त्याने करून दुकानदार हा जर्जर झालेला आहे. आमचं कमिशन 2 जानेवारी 2024 पासून तर आजपर्यंत 6 महिन्याचं शासनाकडे प्रलंबित असल्यामुळं आमचं लाईट बी थकलेलं आहे. दुकानदाराचे भाडं थकलेलं आहे. शाळेचे जे पोरांची फी आज भरला आमच्या परवाना घरच्याकडे नाही आहे. एकतर्फी राशन दुकानदार आहे शासनाने कोंडीत पकडलेला आहे. यांनी आमच्या मागण्या मान्य न केल्यामुळे आज आम्ही या छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही एकत्र जिल्ह्यातील एकत्र राशन दुकानदार घेऊन या ठिकाणी जिल्ह्याचे सगळे तालुके 9 तालुके या ठिकाणी आहे आणि आम्ही धन्यवाद करत आहे. आणि शासनाने आमच्या प्रलंबित मागणीचा विचार नाही केला तर येणाऱ्या 8 तारखेला आझाद मैदान काय बोलतात ते खाली आपण आज धरणे आंदोलन करतोय. आपल्या ज्या समस्या आहे त्या आपल्या समस्या आपल्यासाठी नसू दे जनतेसाठी आमच्या समस्या आहे. आज या ठिकाणी शासनाने जे ते काही त्याच्यामध्ये बंधनं कल्याणकारी जी योजना आहे आपण कल्याणकारी योजनेमध्ये 5 प्रमुख कल्याणकारी योजना असतात. एक याच्यापैकी आमच्या आमदारची योजना आम्ही चालू असते. शासनाने ही योजना बहुतेक आमच्या डोक्यात असे यायला लागलेले शासनाने ही योजना फक्त DBT ही त्यांना लागू करायचं आहे असं विचारात दिसतंय. त्या बाबतीमध्ये आम्ही आतापासून आमच्या राज्यामध्ये राशन म्हणजे एक गोरगरिबाचं अन्नधान्य आहे. आमचा विरोध कोणता आहे की पैसे नको अन्नधान्य पाहिजे. आम्हाला DBT नको आम्हाला फूड आम्हाला मोठं केलं पाहिजे. त्या अनुषंगाने अन्नधान्य दिलं पाहिजे. DBTला आमचा विरोध